आज रोजी दिनांक 16/7/24 माननीय समीर लालबेग अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन प्रदेश महामंत्री तथा शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली सांगली महानगरपालिकेचे माननीय आयुक्त साहेब यांना भेटून बदली मानधन रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या अनुषंगाने कक्ष अधिकारी नगरविकास मुंबई यांनी जो माहिती प्रस्ताव सांगली महापालिकेला मागणी केली होती, सदरचा प्रस्ताव अद्यापही महानगरपालिकेने मुंबई नगर विकास विभाग कक्ष अधिकारी यांना पाठवला नव्हता। पुढे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आहे, त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव प्रलंबित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रकारचे निवेदन महापालिका आयुक्त साहेबांना देण्यात आले। त्यांनी सकारात्मक चर्चा केली व पुढील 2 दिवसात तात्काळ माहिती प्रस्ताव मुंबई कक्ष अधिकारी यांना पाठवण्याचे आश्वासन दिले। यावेळेला इमॅन्युअल मद्रासी, सुब्राव मोहिते, जिल्हाध्यक्ष अशोक सोकटे, जिल्हा संघटक अरुण तेरदाळे, जिल्हा उपाध्यक्ष याकूब मद्रासी, महापालिका क्षेत्राध्यक्ष अर्जुन आठवले, विजय कांबळे, श्रीधर खांडेकर, मल्हारी लोंढे, मंगेश भोसले, सुनील मोहिते, चिमुताई कसबे, केराबाई कांबळे, कमलाताई कांबळे, बायका काटे, चांदणी पाटोळे तसेच बहुसंख्येने सफाई कर्मचारी व महिला बदली मानधन रोजंदारी सफाई कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते। महापालिकेकडील बदली रोजंदारी व मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या अनुषंगाने कक्ष अधिकारी नगर विकास विभाग मुंबई यांनी सांगली महानगरपालिकेला माहिती मागवण्यात आली होती। सदरची माहिती आज 20 दिवस झालेला आहे, अद्यापही महानगरपालिकेने मुंबई नगर विकास विभाग यांना पाठवलेली नाही। आता पुढे जाऊन निवडणूक आहे विधानसभेची, त्या अनुषंगाने आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जो प्रस्ताव आहे तो प्रलंबित राहण्याची शक्यता आहे। आज आम्ही अखिल भारतीय सफाई मजदूर या युनियनच्या माध्यमातून आम्ही महापालिकेचे आयुक्त श्री शुभम गुप्ता साहेब यांना ही बाब निदर्शनास आणून दिली। त्यांनी आमच्याशी सकारात्मक चर्चा केली आणि पुढील 2 दिवसामध्ये माहिती प्रस्ताव नगर विकास विभाग कक्ष अधिकारी यांना पाठवण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे।